नमस्कार मंडळी. तर अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आज तुमच्यासोबत मी घेऊन आली आहे. अगदी झटपट तयार होणारी आणि सहज कोणी पण तयार करणार अशा प्रकारची ही आजची रेसिपी आहे. तर स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आज आपण गुजराती डिश म्हणजेच खांडवी किंवा याला सुरडीची वडीसुद्धा म्हणतात. तर ही वडी आपण न करता याचे छोटे छोटे बाईट करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतो चला तर मग बघूया. तर इथं मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. नंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिरच्या आणि अगदी थोडं आलं अगदी दरदरं वाटून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपल्याला दही टाकायचं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. 1 वाटी बेसन, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी अशा प्रकारे इथं मी मिश्रण टाकलेलं आहे. तर नंतर आपल्याला हे सर्व साहित्य अशा प्रकारे छान एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर मी पुन्हा इथं थोडा अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 1 वाटी बेसन, 1 वाटी दही आणि 1.5 वाटी पाणी. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रमाण घ्यायचं आहे. नंतर आपल्याला आपण जो मिश्रण तयार केला त्याला अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण छान हाताने अशा प्रकारे मिरची आणि अद्रकचा ठेचा चुरून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा अर्क छान पिठामध्ये उतरेल. नंतर अशा प्रकारे आपल्याला हा बेसन कुकरला जवळपास 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे प्लेट झाकून आपल्याला त्याला कवर करायचं आहे जेणेकरून बेसनामध्ये पाणी जाणार नाही आणि बेसन पातळ होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला जवळपास 3 ते 4 शिट्ट्यामध्ये अगदी कमी आचेवर आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे कुकर थंडा झाल्यानंतरच आपल्याला कुकर खोलायचा आहे. तर अशा प्रकारे इथं कुकर तयार आहे. बेसन छान फुलून आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याला अगदी फास्टमध्ये आपल्याला हा सर्व बेसन छान एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून बेसन थंड होणार नाही. तर इथं सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ होईपर्यंत छान आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. चला तर मग आपलं इथं बेसन स्मूथ झालेलं आहे आणि अशा प्रकारे इथे मी एका स्टीलच्या ताटामध्ये आपण हा बेसन अशा प्रकारे काढून घेऊया आणि आपण जसं ढोकळा तयार करतो त्या प्रकारे बेसन ताटभर छान पसरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं सर्व बेसन मी छान काढून घेतलं आहे आणि अशा प्रकारे ताटभर आपल्याला छान पूर्ण बेसन छान थंड होण्यासाठी असं ठेवून देऊया. चला तर मग बेसन थंड होईपर्यंत आपल्याला तडक्याची तयारी करूया. तर इथं गरम तेलामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची, मोहरी आणि पांढरे तीळ टाकून आपला तडका अगदी झटपट तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे इकडे आपला खांडवी बाईटचा बेसन तयार आहे. थंड पण झालेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला याचे छान काप करून घ्यायचे आहे. अगदी छोटे छोटे आपण जसं क्यूब करतो त्या प्रकारे आपल्याला असे याचे छान काप करून घ्यायचे आहे. अगदी छोटे छोटे मी पनीर आपण जसं कापतो किंवा क्यूब त्या प्रकारे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण तयार केलेला तडका टाकूया. बेसनभर लागेल अशा प्रकारे तडका छान लावून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबरा किस. तर अशा प्रकारे आपला इथं सुरडीची वडी अगदी तयार आहे. तुम्ही याला सुरडीची वडी म्हणू नाही शकणार पण अगदी झटपट तयार होणारे असे हे खांडवी बाईट किंवा सुरडीचे वडी अशी मस्त तयार आहे. अगदी झटपट तयार होतो. वेळेवर जर आपल्याला ताटात द्यायचं आहे, काहीतरी नवीन करायचं आहे आणि आपल्याजवळ वेळ नाही आहे तर यांच्यासाठी अगदी ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे. कुठल्याही प्रकारचा अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला
मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपली इथं मस्त असे लुसलुसीत खांडवी बाईट तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट, अगदी सहज हातातून फिसलत आहे. अगदी मस्त असे स्पंजी झालेली आहे आणि खायला पण मस्तच लागतात. तर व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत